ती रात्र तिची धुंद अशी रात्र होती. तिचा प्रिय सखा तिच्या मिठीत होता. कितीतरी दिवसांनी तिचं अतृप्त मन तृप्तीचा अनुभव घेत होतं. लग्नानंतर 1 वर्षाने त्यांच्या मिलनाची रात्र आली होती. त्याने तिच्यासाठी आणलेल्या वस्तू तशाच पसरून पडल्या होत्या. त्यात त्याने तिच्यासाठी शृंगाराचं सामान आणि काही बांगड्या आणल्या होत्या. तिच्या आवडीच्या बांगड्या आणि चमचम करणारे खोटे हार आणले होते. ते पाहून ती खुश होत होती आणि तिचं त्याच्यावर प्रेम आणखीनच घट्ट होत होतं. त्याने तिला जवळ घेतलं तसं तिने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्यात किती बदल झाला होता हे तिच्या लक्षात आलं. इथे असताना सावळा रंग आता उजळला होता. आधी तो त्याचे केस बारीक कापून घेत होता, पण आता त्याचे लांब केसांचे जुल्फ त्याच्या कपाळावर रुळत होते. त्यामुळे तो सुंदर दिसत होता. इथे नेहमी तो धोतर आणि बंडी घालून असायचा. आता त्याच्या अंगावर सनडोचे बनियन होते आणि सूट पॅन्ट होती. त्यामुळे तिला तो ओळखूनच आला नव्हता याची तिला आठवण आली आणि ती लाजेने चूर झाली. तिचा चेहरा लाजेने लाल गुलाबी झालेला पाहून तो म्हटला, "श्यामा, काय झालं?" ती गप्पच होती आणि गोड हसली. ती काय सांगणार होती की मीच माझ्या नवऱ्याला ओळखलं नाही म्हणून. तिचा असा लाल गुलाबी झालेला चेहरा पाहून तो अनावर झाला. त्याने मोठ्या आवेशाने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्यावर तुटून पडला. तोही कितीतरी दिवसांनी हे सुख अनुभवत होता आणि तीही कितीतरी दिवसांनी तृप्त होत होती. तिच्या सोबत असताना त्याला जाणवले की लग्नाच्या 1 महिन्यानंतरच मी निघून गेलो. माझ्या बायकोने माझा विरह कसा काय सहन केला कुणास ठाऊक. तिच्या भावनेचा आवेग ओसरला तसं ती म्हटली, "इतके दिवस तुम्हाला माझी आठवण नाही का आली?" तो क्षणभर गांगरला आणि पुढच्या क्षणी तो म्हणाला, "अगं, तुझी आठवण तर रोजच यायची." "मग?" तिने त्याला पुन्हा एकदा पेचात टाकलं होतं. तो क्षणभर विचारात पडला आणि म्हटला, "अगं, कामाने मी एवढा थकून जायचो की लगेच मला झोप लागायची, पण स्वप्नात मात्र तूच माझ्या मिठीत असायचीस." ते ऐकून तिला बरं वाटलं. माझा नवरा किती संयमी आहे. त्याने माझ्याप्रमाणे स्वतःवर संयम ठेवला. कुठे शेण खायला गेला नाही. या विचाराने तिचं त्याच्यावरती प्रेम उतू आलं. माझा नवरा किती चांगला, असं म्हणून तिने त्याला जोराने मिठी मारली. असं तिचं प्रेम पाहून त्याच्या मनात अपराधीपणाची भावना आली. तिने त्याला आवेगाने जवळ घेतलं होतं, पण आता त्याचा उत्साह संपुष्टात आला होता. माझंच चुकलं. मी तिची प्रतारता केली. त्याच्या मनात त्याने एक रहस्य लपवून ठेवलं होतं. त्याला भीती होती की माझ्या बायकोला ते सांगितलं तर तिचं माझ्यावरचं प्रेम कमी होईल. तिचा माझ्यावर विश्वासच राहणार नाही. ती गूढ गोष्ट मी माझ्या मनात तशीच ठेवली तर काहीच प्रश्न येणार नाही. तीही आनंदी राहील आणि माझंही काम होईल. त्याने ते रहस्य मनाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवायचा प्रयत्न केला आणि आनंदाने तिला जवळ घेतलं. पण ही अशी रहस्य कधी लपून राहतात का? ते रहस्य थोड्याच दिवसात बाहेर पडलं आणि तिलाही कळलं आणि तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 2-3 महिने ते दोघे सुखाचा संसार करत होते. आता त्यांना जास्त काही चिंता नव्हती. त्यांच्याजवळ कमवून आणलेला पैसा होताच आणि त्या मानाने त्यांचा खर्चही मोजकाच होता. त्यामुळे तीही सुखात होती आणि तोही आनंदात होता. पण जेव्हा जेव्हा ती त्याच्याजवळ जायची तेव्हा तेव्हा तो बेचैन व्हायचा. रात्री जेव्हा ती त्याच्या अगदी निकट असायची तेव्हा त्याला त्याने केलेलं पापाचं भूत छळायचं. त्याने केलेल्या पापाची आठवण व्हायची. ते रहस्य आपल्या बायकोपासून लपवण्याचा तो खूप प्रयत्न करायचा, लपवण्याची धडपड करायचा, पण केलेलं पाप कधी ना कधी बाहेर येतच. तसंच त्याचं झालं. त्याला आता थकवा जाणवू लागला. त्याचं धडधाकट शरीर कमजोर होत होतं. त्याला कशातच उत्साह वाटत नव्हता. श्यामाला त्याचं दुखणं पाहून वाईट वाटायचं. ती म्हणायची, "तुम्ही कुठल्या तरी डॉक्टरकडे जावा, नाहीतर मी तुम्हाला घेऊन चलते डॉक्टरकडे. त्यांनी दिलेलं औषध घेतलं की लगेच बरं व्हाल." पण तो तिचं बोलणं टाळायचा. म्हणायचा, "होईल ग बरा, तू कशाला काळजी करतेस? आतापर्यंत मी कधी डॉक्टरकडे नाही गेलो. तशी गरजच पडली नाही. होईल मी बरा." पण त्याची तब्येत काही सुधारली नाही. तो अधिकच अशक्त होत गेला आणि त्याची शेवटची घटका आली तसं त्याने तिला जवळ बोलावलं. तिला म्हटला, "श्यामा, प्रिये, माझं आता काही खरं नाही." त्याच्या अशा बोलण्याने ती घाबरली. "असं का म्हणताय? तुम्ही बरे व्हाल. मी आता वैद्याकडून औषध आणलं आहे, ते घ्या. म्हणजे 2 दिवसात खडखडीत बरे व्हाल." पण त्याने तिला हातानेच नकार दिला. "श्यामा, माझी शेवटची घटका जवळ आली आहे. मला माहिती आहे की कोणतंच औषध मला बरं करू शकत नाही." तिला रडू आलं. ती रडतच त्याला म्हणाली, "असं काय झालं आहे तुम्हाला जे औषधही बरं करू शकत नाही?" "काय सांगू श्यामा तुला, मी खूप पापी आहे. मी पाप केलं आहे.
त्याचंच फळ भोगतो आहे. मी तुला फसवलं, मला माफ कर श्यामा. त्याने आपले थरथरते हात तिच्यासमोर जोडले. असं काय बोलत आहात? तुमची शुद्ध हरवली आहे काय? हे काय असं विचित्र बोलणं? असं त्याला प्रेमाने रागवून तिने दुःखाचा पदर डोळ्याला लावला. श्यामा, मी जास्त दिवस जगू शकणार नाही अगं. आतापर्यंत मी तुला खोटं सांगितलं, पण आता मला खरं बोलावं लागेल. काय खरं नि काय खोटं? तिने त्याला विचारलं. तसा तो म्हणाला, शांत हो श्यामा, आणि अगोदर मला माफ कर, मी तुला फसवलं म्हणून. मी मुंबईला असताना तुझा विरह मला अनावर झाला. तेव्हा मी रेड लाईट एरियामध्ये गेलो होतो माझ्या शरीराची भूक मिटवण्यासाठी. ती माझी मोठी चूक झाली. तेथून आल्यावर तुझ्याशी संबंध ठेवला आणि ती गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला. ते रहस्य लपवण्याचा खूप खटाटोप केला, पण 2 महिन्यातच रहस्य उघड झालं. त्या दिवशी एकदाच तिकडे गेल्यावर एड्स आजार माझ्या शरीरात शिरला आणि आता माझ्याकडून तुझ्या शरीरात शिरला. आणि त्या रोगावर औषध नाहीये. आता त्याच्या तावडीतून माझीही सुटका नाही. पण मी खोटं बोललो होतो की माझा स्वतःवर संयम होता. ते खोटं बोलणं माझ्या मनाला खात होतं. ते गुपित तुला सांगायला पाहिजे असं मला वाटत होतं. मला वाईट याचं वाटत आहे की माझ्यामुळे तुला ह्या आजाराची लागण लागली. मला माफ कर श्यामा. ती दुःखाने चूर झाली. ती काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. एक तर नवरा गेलाच होता, आता माझ्यावरही ह्या रोगाचं सावट आलं होतं. आता एकटी मी ह्या रोगाचा आणि जीवनाचा सामना कसा करू? तो बरा व्हावा म्हणून तिने देवाची करुणा भाकली, पण त्याचा उपयोग झाला नाही. तो त्याच रात्री जग सोडून निघून गेला. आता तर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाच होता. ती एकटी आता ह्या दृष्ट जगात कशी जगणार होती याची तिला चिंता लागून राहिली. त्याने तिला लागण केलेल्या रोगाचं रहस्य तिला मनातच दडवून ठेवावं लागेल, अन्यथा गावातील लोक तिला जिवंत ठेवणार नाहीत. तिच्या सुंदर चेहऱ्याची आणि आकर्षक शरीराचा आता तिला तिरस्कार वाटत होता, कारण हे सौंदर्य तिचा घात करेल अशी तिला भीती वाटत होती.